पैट्यावर बाण सोडित नाही हे रामाचं ब्रीद आहे म्हणून राजा रावण लपून राहिला। श्रीरामे नेला केला पण नेम केला पण रणी मारावया रावण रावण सैन्य राहिला लपून आपण आपण वाचविले। याच साठी केला होता अट्टास रामाने राजा रावणाला मारण्यासाठीचा एवढा अट्टास केला बरं का। आणि तोच राजा रावण सैन्यामध्ये लपून राहिला। राम काय करू लागला रमी रणी असता लंकानाथ विषद काळ नव्हेथ सौमित्र करावया सावचित्त हाची पुरुषार्थ पयामा। राजा रावण रणांगण सोडून लपून बसलाय मग आता त्याच्या बरोबर युद्ध करण्यासाठी थांबणं काही कामाचं नाही। आपला बंधू लक्ष्मण याला किती आघात झालाय पहावं किती व्यथा झाली किती दुःख झालाय बाणाचा आघात किती झालाय पहावं हा विचार राम करू लागले। रावण लपोनी रणमेळी राम बैसोनी समुद्रा जवळी शक्ती भेदून हृदय कमळी धारातळी प्रवेशली। राजा रावण सैन्यात लपून राहिला बंधू लक्ष्मणाला ब्रह्मशक्तीचा आघात किती झाला राम पाहू लागल्यात तर ब्रह्मशक्ती हृदयामधून म्हणले पृथ्वीमध्ये म्हणली गेली बरं का। एवढा आघात लक्ष्मणाला झाला राम पाहू लागले। जैसा सर्प प्रवेशे वारुळी तैसी शक्ती भे स्वयं उपडू पाहत बहुत वर्जित नाना युक्ती। ब्रह्मशक्ती हृदयामध्ये घुसली राम त्या ब्रह्मशक्तीला उपडू पाहत आहे हात लावू लागले तेवढ्यामध्ये समोरचे वानरगण पाहू लागल्यात आणि पुढे काय बोलू लागले शक्ती उपटितताची जान लक्ष्मणाचा जाईल प्राण एक म्हणती आशे आपण सर्वथा जाण करावे। जर ब्रह्मशक्ती लक्ष्मणाच्या हृदयातून जर तुम्ही उपटिताल उपडताल बंधू लक्ष्मणाचा प्राण जाईल असे थोर थोर अनुभवी वानर रामाला बोलू लागले। बाप कृपाळू रघुपती त्यांच्या उपशोनिया नाना युक्ती शक्ती उपडून निज हस्ती कृपा मूर्ती कृपाळू। राम कृपाळू राम दयाळू आणि राम सर्वांच्या विचाराला अनुसरून वागणारे आहात म्हणून कृपा करून म्हणले ब्रह्मशक्तीला हात लावला उपडू पाहत आहेत। बोंदर वडगाव लिपाणी वडगाव श्रीरामे लाविताची हात शक्ती झाली वीर्यहत लक्ष्मण मारावयाचे सामर्थ्य हातात होऊन गेले। जर श्रीरामाचा हात लागला तर तिथं सोनं होईल बरं का। त्या वस्तू त्या जीवित बनले मेलेला जागा होईल। मग रामाचा हात लागला स्पर्श झाला ब्रह्मशक्ती क्षीण झाली आणि लक्ष्मणाला ब्रह्मशक्तीचा व्याधी कमी झाली म्हणतात। प्रभु रामचंद्र भगवान की जय सूत हनुमान की जय। वरती गैवरला ब्रह्मशक्तीचा आघात लक्ष्मणाच्या हृदयावर झालाय। लक्ष्मणाला मूर्छना आली आणि मूर्छना येऊन गिरिकीहून पृथ्वीवर पडलाय। रामाने पाहिलं आणि रामाने पाहून आता राम लक्ष्मणासाठी काय करू लागले असावे स्रवती लोचन राम झाला विषण्ण वदन लक्ष्मण गेला प्राण काय आपण करावे। बंधू प्रेम आहे लक्ष्मणाला मूर्छना आली रामाने पाहिलं डोळ्यातनं पाणी वाहू लागलं। बंधू लक्ष्मणाला मूर्छना आली काय करावं असा श्रीराम विचार करू लागले। लक्ष्मण रणी पडला जान श्रीरामासी दुःख दारुण अश्रुधारा स्रवती नयन सभा स्पीड न वाचा सर बोलत बंधू लक्ष्मण ब्रह्मशक्तीच्या आघाताने पृथ्वीवर पडला गेला। आता लक्ष्मण वाचणार नाही
म्हणून राम म्हणले त्या ठिकाणी लक्ष्मणासाठी दुःख करू लागलाय. तेच काळी रघुनाथ क्षण राहून या ध्यानस्थ लक्ष्मणा नाही जीवघात जाणून या युद्धार्थ आरंभी. श्रीरामाने ध्यानस्थ आपलं चिंतन केला आणि भविष्य काळ जाणला. अवतार कार्य करण्यासाठी आपण सहज अवतरला आलोत. अवतार कार्य संपून परत जायचंय. बंधू लक्ष्मणला कल्पांती मरण येणार नाही असं श्रीरामाला वाटू लागलं. रणी मारावया रावण काळ कृतांत पळया अग्निपूर्ण तैसा खवळला रघुनंदन धनुष्य बाण सजुनी. माझा बंधू लक्ष्मणा धारा तीर्थी पाळलाय. रामाला अति राग आला. क्रोधाने रामाने धनुष्य हातात घेतला. राजा रावणाला मारतो म्हणून सज्ज झाल्या. येता श्रीरामाचे बाण त्याशी नचले निवारण तेने गजबजला रावण पळे आपण अति धाके. अहो ज्याच्याकडे कपट आहे जो छळवादी तो म्हणले त्याच्याकडे धैर्य नसतं शौर्य नसतं. राजा रावणाने ओळखलं आणि ओळखून आता बाणाचं खंडन होत नाही. राजा रावण विचार करू लागला. लक्ष्मणाचे शोभे जाण रामे मांडले निर्वाण विंदिता बाण घेईल प्राण धाके रावण पळे दुरी. बंधू लक्ष्मणाच्या राग बर का कारण धारा तीर्थी पाळलाय. रामाला अति राग आला. रामाने बाणाचा वर्षाव केला. आता निश्चित मला मारील. राजा रावण विचार करू लागला. पळण या उठा उठी गुप्त राहता सैन्य गोठी तरी रावण धाके पोटी राम शरव्रती सहवेना. राजा रावणाने आपलं मरण वाचवावं